नमस्कार. मी श्याम कदम, ग्रामपंचायत सदस्य मिडबाव, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. त्याच्यावर ग्राहक मंचाचा संघटक म्हणून काम करत असताना माझ्या सोबतीला आदरणीय दयानंदजी तेली, जे हिंद्रेगावचे सुपुत्र आहेत, ते माझ्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून काम करतात. त्याचवेळी हिंद्रेगावचे अजून एक सुपुत्र अमित हिंद्रेकर जे या ठिकाणी आलेले आहेत. हा संपूर्ण माध्यमावरती बोलताना एक आवर्जून असं सांगावं लागतंय की आमचा जो परिसर जो आहे, ज्यामध्ये बिडबाव गाव असेल, हिंद्रेगाव असेल, मुंगेगाव असेल, किंवा हा संपूर्ण परिसर जो लोकांसाठी हवाहवासा वाटणारा आहे, ज्याच्यामध्ये पर्यटन आहे भरभरून, अशा या गावामध्ये, बिडबाव गावामध्ये माझा जो जन्म झालेला आहे, त्यामध्ये त्या गावाचा सुपुत्र आहे, ही मला अभिमानाची गोष्ट आहे. एकंदरीत माझ्या गावामध्ये श्रीदेव रामेश्वर, गजबादेवी, रवळनाथ आणि त्याचबरोबर 22 श्रद्धेय ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये त्यांची संख्या 25 आहे. आणि या श्रद्धेय ह्या ठिकाणांच्या ह्या सान्निध्यामध्ये वसलेलं हे माझं जे गाव आहे, ज्या गावाची लोकसंख्या साधारणतः आता 2,500च्या आसपास आहे. त्याचवेळी 29 वाड्यामध्ये हा आमचा भाग पूर्णपणे विस्तारलेला आहे. गावाला गजबादेवीच्या कुशीमध्ये जात असताना जवळजवळ 1200 ते 1300 मीटर लांबीचा स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण गोल्डन सँड समुद्रकिनारा म्हणून आपण वारंवार त्याचा उल्लेख करतो. आणि त्याच पद्धतीनं शासनाच्या वतीने वारंवार त्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ही लोकसभागातून तिथं होत असते. त्याला जोडून तांबडे हा स्वच्छ समुद्रकिनारा, कातवन, कुणकेश्वर हे श्रद्धेचे जे ठिकाण जे आहे, तिथं देशाची म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून जी ओळखली जाते, तर त्या दक्षिण काशीचं जे अंतर जे आहे ते मिडबावपासून बरोबर साधारणतः 8 किलोमीटरवरती आहे. त्याच बाजूला परत जात असताना मीठमुंबरीचं बीच आणि मीठमुंबरी बीचवरून परत तुम्ही देवगडला जर येत असाल तर हे सगळं अंतर आता 14 किलोमीटरवरती आलेलं आहे. आणि अशा ह्या पवित्र अशा ठिकाणी म्हणण्यापेक्षा रमणीय ठिकाणी लोकांनी यावं, लोकांनी त्या ठिकाणी आपला वेळ घालवावा आणि तो पर्यटनाच्या माध्यमातून घालावा. म्हणून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून माझ्या मिडबाव गावातच अक्षरशः 46 कोटीचं पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य मोठी इमारत झालेली आहे. आज घडीला ती चालू अवस्थेत नाही आहे, हे दुर्भाग्य आहे. त्याचवेळी 6,27,00,000 रुपयाच्या दरम्यानचं गजिबो एक निर्माण केलं गेलेलं आहे. पर्यटकांनी तिथं यावं, समुद्रकिनारी थांबावं आणि समुद्राचं दर्शन घ्यावं. अशा पद्धतीने वारंवार शासनानं ह्या आमच्या संपूर्णच परिसरामध्ये, ज्याच्यामध्ये जो मिडबावचा खाडी किनारा आहे, जो मिडबाव आणि हिंदळे ह्या भागासाठी होडीतून तुम्ही प्रवास करावा लागायचा, त्या ठिकाणी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांनी एका जागेचा जो म्हणजे त्या भूमिपूजन केलं त्या ब्रिजचं आणि उद्घाटन पण त्यांनीच केलं. असे भव्य दिव्य तिथं सागरी महामार्गावरचं पूल तिथं उभा राहिलेला आहे. आणि त्याचवरून आता संपूर्ण ह्या आपल्या परिसराची रहदारी त्या ठिकाणावरून चालत आहे. मिडबावच्या समुद्रकिनाऱ्याचा जर विचार केला तर ह्या सगळ्याच ठिकाणी आज लोकांना, पर्यटकांना थांबण्यासाठी होमस्टेची निर्मिती मोठ्या पद्धतीने झालेली आहे, ज्याच्यामध्ये रेतसारखी एक इमारत आहे. पलीकडच्या बाजूला टर्टल म्हणून एक जे आहे, पलीकडच्या बाजूला ह्या मिडमुंबरीच्या बीचवरती आहे. पलीकडच्या बाजूला हे सगळं तांबडेमध्ये प्रत्येक जणांच्या तिथं होमस्टे वगैरे आहेत. होमस्टेच्या माध्यमातून परत खाण्यापिण्याच्या ज्या व्यवस्था आहेत, त्या व्यवस्था तुमच्या घरगुती पद्धतीच्या ज्या व्यवस्था आहेत, लोकांनी आपल्या घरात बनवावं आणि तुमचं वास्तविकपणे तुमचं भूमिका तुमची घ्यावी, ऐकून घ्यावं, समजून घ्यावं, तुम्हाला आपुलपणा द्यावा. आणि ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला ते तुम्ही जे आलेले असता, तुमचा जो वेळ इथं पर्यटक म्हणून जो घालवत असता, ते असं नाही वाटत की कोकण सोडवावं. तुम्हाला कायमच तुम्हाला कोकणात यावं, कोकणात राहावं आणि कोकणाचा आनंद लुटावा. अशा पद्धतीची ठिकाणं ह्या सगळ्या आमच्या पूर्व भागामध्ये आणि ह्या पश्चिम भागामध्ये आहेत. लोक म्हणतात की आम्ही अभिमानानं सांगतो की देशाच्या एका शेवटच्या सीमेवरती आम्ही राहतो. देशाच्या सीमेवर अशासाठी म्हणतोय की आमच्यानंतर, आमच्या गावाच्या नंतर ही आमची जी गावं जी आहेत, मुनगे असेल, हिंद्रे असेल, मिडबाव असेल, कातवन, कुणकेश्वर असेल, ह्या गावाच्या पलीकडे 800 गुणिले 700 म्हणजे असा जो आम्ही भौगोलिक रचनेमध्ये जो वाचतोय अरबी समुद्र, या समुद्राच्या नंतर देश बदलतो. म्हणून आम्ही लोकांना सांगतो की आम्ही देशाच्या एका शेवटच्या टोकावरती राहतो. आणि अशा पद्धतीचं हे वातावरण ह्या ठिकाणी आहे. आणि ते वातावरण लोक कोकणी आहेत आणि जी मायेने सांगणार आहेत की माझ्या घरी ज्यावेळी येणारा जो आत्पेष्ट आहे, की जो येणारा नातेवाईक आहे, की जो पर्यटक आहे, तो माझा राहत नाही, तो माझ्या शेजाऱ्यांचा राहतो.
की बाबा ठीक आहे अमुकाच्या घरी पै पाहुणे आलेत, पण त्यांची उठबस करण्याची जी भूमिका आहे ही कोकणी माणसाला जी पूर्वजातच आलेली आहे, मला वाटतं की ह्या सगळ्या विषयामध्ये त्या कोकणी माणसाला सॅल्यूट केला पाहिजे. आता राहणाऱ्याला पर्यटन आणि तो पर्यटन कसा वाढवायचा हे येणाऱ्या पर्यटकांनी जसं समजून घेतलं पाहिजे की बाबा कोकणी आहे, कोकणातली माणसं पूर्णपणे शांत आहेत, त्यांना शांतता लागते. इथं येताना कोकणाच्या भागामध्ये या पर्यटनाचा आनंद घ्या. इथं भव्य दिव्य मंदिरं उभारलेली आहेत, त्या मंदिरामध्ये दर्शन घ्या. श्रद्धेस्थानावरती नक्कीच तुम्ही नतमस्तक व्हा. आताच माझ्या माहितीप्रमाणे 254 कोटी रुपयाचं एक शासनाचं बजेट होतं आणि त्या बजेटच्या माध्यमातून त्या सगळ्या फायनली गोष्टीमध्ये सागरी महामार्गावरचा भव्य दिव्य असा पूल आमच्या कुणकेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला होतो आहे, जो जवळजवळ 181 कोटी रुपये रकमेचा पूल होऊ घातलेला आहे. त्याचवेळी आमचा गजबादेवी जो मंदिर परिसर आहे त्याच्यामध्ये शासनाच्या स्तरावरती 24 कोटी 94 लाख रुपयाचं अशा पद्धतीचं 24 कोटी 94 लाख रुपयाचं बजेट करून त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं बंदिस्ती, मोठ्या पद्धतीनं पर्यटकांना येण्यासाठीच्या गोष्टी तिथं अंतर्भूत आहेत. त्याचवेळी हिंदळे आणि मिडबाव ह्या दोन्ही नदीकिनारी जो शेती संरक्षक बंधाऱ्याचं जे भलं मोठं काम आहे त्याच्यामध्ये मिडबावच्या बाजूनं त्याचं काम पूर्ववत झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 8 कोटी 54 लाख रुपये तिथं खर्च झालेले आहेत. त्याचवेळी हिंदळे गावाकडच्या खाडी किनाऱ्याच्या बाजूनं तो तटबंदिस्त बंधारा व्हावा ह्यासाठी विद्यमान आदरणीय सुनीलभाई पारकर, त्याच्यानंतर सदाकाका उगले असे तिथून आलेले लोकप्रतिनिधी आणि त्याचवेळी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेजी राणे साहेब यांचं पूर्णपणे आमच्या भागावरती लक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि करतो. त्याचवेळी वनराईसारखे एक प्रतिष्ठान जे मोहनराव धारिया साहेबांचं आहे, त्यांनी ह्या आमच्या 4-5 गावांना दत्तक घेतलेलं आहे की त्यांना पाणवठे जे पूर्वीचे पाण्याच्या व्यवस्था होत्या त्या बळकटीकरण करायच्या आहेत आणि त्याचवेळी त्याच्यातूनच काही लोकांना सुविधा द्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये कुठे गल्लीमध्ये असणारा जो संध्याकाळच्या वेळी पडणारा अंधार म्हणा, त्या अंधाराच्या ठिकाणी उजेड व्हावा म्हणून काही सौर पॅनल बसवून त्यांनी तिथं तो तेजोमय केलेला आहे, तो भाग तेजोमय केलेला आहे. ह्याचवेळी शासन काय देत नाही आहे तर शासन सर्व काही देते, फक्त तुमचा लोकसहभाग हा महत्त्वाचा दिसतोय आणि तो असला पाहिजे. पण लोकसभा किंवा होणाऱ्या ग्रामसभा ज्या गावागावातून असतात, लोक त्या ग्रामसभाकडे येत नाहीत, पाठ फिरवतात. मग आपल्याला शासनाच्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आणायच्या जिथं आर्थिक बजेट असतं किंवा त्या बोलायच्या असतात, ठराव घ्यायचे असतात, त्याची अनुमोदन देणारी कोणीतरी व्यक्ती लागते, सूचक म्हणून कोणीतरी व्यक्ती लागते. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी ग्रामस्थ उपस्थित राहावे लागतात. माझ्याच गावामध्ये आत्ता समाज कल्याणच्या माध्यमातून साधारणतः 24 लाख रुपयाचा मंजुरीचा प्रस्ताव दिसतोय, ज्याच्यामध्ये गावागावातून चौकातून भागाभागातून आडवळणी भागातून जिथं लोकांचा पादचारी म्हणून लोक रस्त्याचा वापर करतात त्या ठिकाणी सौर पॅनल उभे करून तुम्हाला तो भाग प्रकाशमय करायचा आहे आणि त्याचा अनुभव सर्व तुम्ही घेता. कारण आज घडीला माझ्या मिडबावच्या तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे जे पूर्णपणे आमच्या मीठमुंबरी असेल, कुणकेश्वर असेल, कातवण असेल, मिडबाव असेल, तांबडेग असेल, पलीकडच्या बाजूला हिंदळे असेल, मोरवे असेल, पलीकडचं मुणगे असेल, पोयरे असेल, त्याच्यानंतर हुडी असेल, कोटकामता असेल, नारिंगरे असेल आणि धैबाव बागमाळा ही गावं त्यामध्ये समाविष्ट आहेत. बरं, ह्या गावाच्या समाविष्ट असलेल्या ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे पूर्वीचं प्राथमिक आरोग्य केंद्र जे उभं होतं त्याच्यामध्ये आता जवळजवळ 5 कोटीची भव्य दिव्य इमारत त्या ठिकाणी ह्या संपूर्ण महनीय व्यक्तींच्या आशीर्वादाने आणि सहभागाने तिथं पूर्ण होत आहे. त्याचवेळी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आपल्या लोकांना जो निवारा पाहिजे, ज्यावेळी तोक्ते वादळासारखी जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, आपली लोक कुठं नाही कुठं अडचणीत आलेली होती, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था होण्यासाठी त्याचवेळी ह्या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्या परिसरामध्ये भव्य दिव्य एक टोलेजंग इमारत त्या ठिकाणी होते आणि तशीच ती हिंदळ्याला पण मंजूर आहे आणि बाकी इतर ठिकाणी पण उपलब्ध आहे. त्या भागातले ग्रामस्थ आणि त्या ग्रामसभा त्या सर्व विषयाला मंजुरी नक्कीच देतील आणि या आपत्कालीन व्यवस्थेमधून आपण सर्वजण लोकांना आपण अडचणीतून बाहेर काढू अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. मत्स्यसंपदा विषयामध्ये आपला हा जो भाग जो आहे तो पूर्णपणे खाडीकिनारी असणारी ही लोक आहेत आणि त्या खाडीकिनारी लोक जे आहेत त्यांची उदरनिर्वाहाचं जे महत्त्वाचं जे साधन आहे ते मासेमारी आहे आणि ह्या मासेमारीला असणारी जी चालना जी आहे, मग पारंपरिक मच्छीमारी असेल किंवा हे यंग जनरेशन जो आहे, जो तरुण वर्ग जो आहे, जो मासेमारीसाठी वेगवेगळ्या भूमिका करतो किंवा खोल समुद्रात जाण्याच्या ज्या काही गोष्टी करतो त्याच्यासाठी यांत्रिकी नौका असतील किंवा त्याला मिळणारं अनुदान जे आहे ते शासन स्तरावरती वारंवार मिळते. त्याच्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती ह्यासारखे मोठमोठे
अनुदान मिळणार आहे, ज्याच्यामध्ये सबसिडी मिळते साधारणतः 35% सबसिडी, आणि समोर फक्त तुम्हा लोकांचे एक कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, तुमची मागणी पाहिजे, तुमचा प्रकल्प अहवाल पाहिजे, तुमचं 8 ते 10 दिवसाचं ट्रेनिंग जिल्हा उद्योग केंद्राकडे झालं पाहिजे, तुम्ही सक्षम होता. शासन तुम्हाला सक्षम करायला तयार आहे, शासन तुम्हाला पैसे टाकायला तयार आहे, फक्त आपली मानसिकता ठेवा आणि आपण उभं राहायचं आहे. आणि ह्या पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्या गावागावातून असणारा जो माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागच्या डिसेंबरमध्ये आपल्याकडे येणारे पर्यटक होते, त्यांच्या थांबण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था कमी पडत होती. जिथं 3-3 हजार रुपयेनं एक रूम तिथं एखाद्या पर्यटकाला तिथं तो मिळत होता. एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे 3-3 हजार रुपये मोजले पर्यटकांना थांबायचंच आहे, कोकणातच थांबायचं आहे. आणि कोकणाची एवढी आता महती झालेली आहे. राजकोटसारखा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य जो पुतळा ज्या ठिकाणी उभा झाला आहे, तर ते आता ओसंडून वाहते राजकोटचा परिसर, किंवा हे सर्व हे जे आहे ते कोकणामध्येच आहे. हे नाव घ्यायला पण आपल्याला वेळ कमी पडेल. कोकणात जे निसर्ग संपन्न जे आहे, ज्या काजू आंबा बागायती आहेत, किंवा त्या संदर्भातून नैसर्गिक जे काय देवाणघेवाण किंवा जे काय आपल्यासाठी मिळणार आहे, जे खाद्य संस्कृती आहे ती टिकवण्याचं पण काम आपली ही कोकणी ग्रामस्थ करतोय. त्याचवेळी पर्यटकांनी यावं, पर्यटकांनी मनसोक्त कोकणाचा आनंद घ्यावा आणि कोकणामध्ये सिजनेबल जे काय होते, जे काय आपल्याला मिळते त्याचा स्वाद घ्यावा आणि ह्या कोकणावरती असंच प्रेम करावं, एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय महाराष्ट्र.